साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विडणी गावात एका शेतात महिलेचं शिर धडापासून वेगळं केलेल्या अवस्थेत पाहायला मिळालंय। या मृतदेहाच्या बाजूला लिंबू मिरची आणि हळदी कुंकू देखील आढळलंय। त्यामुळे हत्या अंधश्रद्धेतनं झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। दरम्यान सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि याचा सध्या तपास सुरू आहे। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावामध्ये एका महिलेचं मृत शरीर आढळल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। 25 फाटा येथील प्रदीप जाधव यांच्या शेतात हा महिलेचा मृतदेह आढळला। स्वतः प्रदीप जाधव आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। तुमच्या कधी लक्षात आलं या ठिकाणी मृतदेह आहे आणि तुम्ही तिथं काय बघितलं? सकाळी 7:30 वाजता मृतदेह आढळला आणि मृतदेह फक्त पायाखालचा भाग आहे, कमरेखालचा भाग आहे। बाकी सगळा मृतदेह पोटाचा भाग किंवा डोक्याची कवटी वगैरे तिथं नाही। अच्छा, काय काय होतं त्यासोबत त्या मृतदेहाच्या आजूबाजूला? आजूबाजूला निळ्या कलरची साडी, नारळ, बाहुल्या आणि काळी उडीद आणि भात वगैरे होता तिथे। बरं, बघितल्यानंतर तुम्ही कोणाशी संपर्क केला पहिल्यांदा, मग पुढं? पोलीस पाटलांनी संपर्क केला। अच्छा, आणि मग त्याच्यानंतर पोलीस बीट हवालदार संपर्क केला। त्याच्यानंतर सर्व यंत्रणा जागृत झाली। मात्र हा कुठल्या प्रकारातून खून झालेला याची माहिती देखील पोलीस घेत आहेत। अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही। आता वाट बघत आहेत ती पोलिसांच्या अधिकृत स्टेटमेंटची, त्यानंतरच कळेल नेमकं काय झालं ते। कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, विडणी, फलटण, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।